देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट UG 2026 पेपर लीक प्रकरणात आता धक्कादायक आणि गंभीर वळण समोर आलंय। आतापर्यंत पेपर लीक करणारे मास्टरमाइंड, सॉल्व्हर आणि दलाल यांच्याभोवती फिरणारा CBIच्या तपासाचा फास आता थेट विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचला आहे। आपल्या मुलांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी लाखो रुपयांची लाच देऊन पेपर खरेदी करणाऱ्या श्रीमंत बालकांना CBIने रडारवर घेतलंय। याच पार्श्वभूमीवर CBIच्या 8 अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने महाराष्ट्रातील नांदेड आणि लातूरमध्ये मोठी कारवाई करत अनेक ठिकाणी धडक छापे टाकलेत। नांदेडच्या विद्युतनगर भागातील एका बड्या व्यावसायिकाच्या घरासह 3 ते 4 वेगवेगळ्या ठिकाणांची कसून झडती घेण्यात आली आहे। तपासादरम्यान CBIला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांदेडमधील एका नामांकित व्यावसायिकाने आपल्या मुलीला परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळावेत यासाठी पेपर लीक करणाऱ्या दलालांना तब्बल 10 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे। ही रक्कम 2 वेगवेगळ्या विक्रेत्यांना 5-5 लाख रुपयांप्रमाणे देण्यात आल्याचं तपासात उघड झालंय। या माहितीच्या आधारे CBIने संबंधित विद्यार्थिनीच्या माता-पित्यांची तब्बल 8 तास कसून चौकशी केली। या छापेमारी दरम्यान पालकांचे मोबाईल फोन, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्र, कॉल रेकॉर्ड आणि WhatsApp चॅट जप्त करण्यात आले। सध्या या सर्व इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचं फॉरेन्सिक विश्लेषण सुरू असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान नीट पेपर लीक प्रकरणात आता केवळ दलालच नव्हे तर पैसे देणाऱ्या पालकांवरही कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे। CBIच्या या कारवाईमुळे देशभरातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। द बोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।